चॅप्टर पेरिमीटर अँड एरिया म्हणजेच परिमिती आणि क्षेत्रफळ या चॅप्टरवर एक प्रश्न बघणार आहे। या आधीच्या व्हिडिओवर सुद्धा आपण वेगवेगळे प्रश्न बघितलेले आहेत आणि आज सुद्धा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आपण बघणार आहोत। तर प्रश्न आहे, एका आयताच्या लांबी व रुंदीचे गुणोत्तर 4:3 आहे। जर त्या आयताचे क्षेत्रफळ 1200 चौरस सेंटीमीटर आहे तर परिमिती किती, असा प्रश्न आहे। आणि पर्याय सुद्धा दिलेले आहेत, 140 सेंटीमीटर, 160 सेंटीमीटर, 220 सेंटीमीटर, 840 सेंटीमीटर। तर आता आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे। तर उदाहरण कशाबद्दल आहे? आयताबद्दल आहे। म्हणून मी आता सुरुवातीला आयताची आकृती काढणार आहे। बघा, ही झाली आपली आयताची आकृती। त्याला नाव सुद्धा देणार आहे ABCD। आता बघा, आयत म्हणजे काय, या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि आज पण रिपीट करत आहे। तर आयताच्या समोरासमोरील बाजू ह्या समान मापाच्या असतात आणि आयताचा प्रत्येक कोन हा काटकोन असतो, त्याला आपण आयत असं म्हणतो। समोरासमोरील बाजू काय असतात? समान लांबीच्या। AC जेवढी असेल तेवढीच BD असणार आहे, CD जेवढी असेल तेवढीच AB असणार आहे। म्हणजेच आयताच्या समोरासमोरील बाजू समान मापाच्या असणं खूप गरजेचं आहे, तरच आपण याला आयत असं म्हणून ओळखल्या जाते। चला तर आता उदाहरण सोडवूया। तर उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला दोन सूत्र माहीत असणं खूप गरजेचं आहे। एक आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आणि आयताच्या परिमितीचं। बघा, आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिला रुंदी, हे आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे। आता आयताच्या परिमितीचं लिहिते। आयताची परिमिती बरोबर कंसामध्ये लांबी अधिक रुंदी। हे दोन सूत्र आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे। आता या सूत्राच्या आधारे आपण हे उदाहरण सोडवणार आहे। उदाहरण आहे, एका आयताच्या लांबी व रुंदीचे गुणोत्तर 4:3 आहे असं सांगितलेलं आहे। आता आधी लांबी आहे म्हणून लांबी 4 असणार आहे। घेऊया लांबी आणि इथे रुंदी। बघा, लांबी आधी आहे 4, इथे 4x म्हणून सध्याची, आणि शेवटी आपल्याला वेगळी काढायची आहे। त्यानंतर रुंदी घेऊया 3x। काय घेतलेलं आहे आपण? लांबी 4x आणि रुंदी घेतलेली आहे 3x, म्हणजे उदाहरणामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे आपण हे घेतलेलं आहे। त्यानंतर उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे? जर त्या आयताचे क्षेत्रफळ 1200 चौरस सेंटीमीटर आहे, इथं क्षेत्रफळ दिलेलं आहे आणि परिमिती काढायची आहे। तर आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र घेऊन आपण हे जे क्षेत्रफळ दिलेले आहे ते घेणार आहे। तर आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र लिहिते मी डबल। आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिला रुंदी। बघा, आयताचं क्षेत्रफळ किती दिलेलं आहे? 1200 चौरस सेंटीमीटर। म्हणून आयताच्या क्षेत्रफळाच्या खालीच आपल्याला आयताचं क्षेत्रफळ लिहायचं आहे 1200 चौरस सेंटीमीटर बरोबर लांबी किती घेतलेली आहे आपण इथे? 4x, आणि रुंदी किती घेतलेली आहे? 3x। आता असं आपण उदाहरणामध्ये ज्या ज्या किमती दिलेल्या आहेत त्याच्यानुसार आपण इथे समीकरण तयार केलेलं आहे। तर या समीकरणावरून आता आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे। सोडवूया। 1200 चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळ जशाचं तसं ठेवायचं आहे आणि याचा गुणाकार करायचा आहे। 4×3=12, x गुणिला x, x वर्ग। त्यानंतर आता आपल्याला 12x वर्ग याच्यामध्ये कोणतं तरी चिन्ह दिसत आहे का तुम्हाला? नाही।
पण 12x वर्ग याच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे, म्हणून आपल्याला या बाजूकडून इकडे जायचं असेल तर चिन्ह बदलावं लागते, म्हणून चिन्ह बदलूया. हा इकडे गेल्यानंतर 1200 चौरस सेंटीमीटर भागीला हे 12 इकडे आल्यानंतर गुणाकाराचे भागाकारामध्ये जातील आणि इकडे शिल्लक काय राहील x वर्ग. आता याला भाग तोडूया. 12 एक 12, 12 एक 12 आणि 12 शून्य 0, 12 शून्य 0 म्हणजेच 100 चौरस सेंटीमीटर. 100 चौरस सेंटीमीटर आणि x वर्ग ॲज इट इज लिहून टाकला. आता काय करायचं आपल्याला, दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढायचे आहे. दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढून दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढून आता या साईडला काढते मी वर्गमूळ. बघा 100 चौरस सेंटीमीटर बरोबर x वर्ग. तर 100चं वर्गमूळ काढणार आहोत आपण 10. किती येते वर्गमूळ 10 चौरस सेंटीमीटर आणि x वर्गाचं वर्गमूळ किती येणार आहे x. किती येणार आहे x. हे आपण काढलं वर्गमूळ, म्हणजेच x ची किंमत किती आली 10. x ची किंमत किती आलेली आहे 10. आता याच्यावरूनच आपल्याला आता लांबी आणि रुंदी काढायची आहे. तर सुरुवातीला लांबी काढूया. लांबी बरोबर किती मानलेली होती आधी आपण उदाहरणावरून 4x. 4x 4 गुणिला x किती आलेला आहे 10, म्हणून 4 गुणिला 10 बरोबर 4 10 40 म्हणजेच लांबी किती आली आपली 40. किती आली 40. आता यानंतर आपल्याला रुंदी काढायची आहे. रुंदी काढूया. रुंदी किती आहे आधी घेतलेली आपण 3x. 3 गुणिला x किती आलेला आहे 10, म्हणून 3 10 30 म्हणजेच रुंदी किती आली आपली 30. रुंदी किती आलेली आहे 30. आता आपल्याला लांबी पण मिळाली आणि रुंदी सुद्धा मिळालेली आहे. आता याच्यावरून आपल्याला आयताची काय करायची आहे परिमिती. तर आयताचं सूत्र लिहूया. हे सूत्र आयताची परिमिती बरोबर 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी. हे सूत्र आहे. आता याच्यामध्ये आपल्याला ह्या किमती टाकायच्या आहेत. 2 ब्रॅकेटमध्ये लांबी किती आहे 40 सेंटीमीटर. 40 सेंटीमीटर अधिक रुंदी किती आलेली आहे 30 सेंटीमीटर. मग आता याला आपण सोडवूया. काय करू आधी ब्रॅकेट सोडून घेऊया, म्हणजे कंस सोडून घेऊया. 40 अधिक 30 70 सेंटीमीटर आणि या कंसामध्ये आणि या दोन आणि कंस या दोघांमध्ये कोणतं चिन्ह दिसते का तुम्हाला नाही दिसत, म्हणजे याच्यामध्ये गुणाकार असतो, म्हणून इथे गुणाकाराचं चिन्ह घेते मी आणि गुणिला 2 गुणिला 70 म्हणजेच 70 गुणिला 2 म्हणजे 140 सेंटीमीटर म्हणजेच आपलं आन्सर आलेला आहे, उत्तर आलेलं आहे 140 सेंटीमीटर. पर्यायामध्ये आहे का हो आहे. ऑप्शन नंबर ए 140 सेंटीमीटर. तर हे झालं आपल्या या प्रश्नाचं उत्तर, म्हणजे सोल्युशन मी तुम्हाला सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुमच्या मनामध्ये काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.